उद्याचा मार्च आहे हा नक्की होणार आहे, कारण हे एक महत्वाचं पाऊल आहे. अनेक वर्षानंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत आणि मी तमाम जनतेला आवाहन करतो. जसं काल सुद्धा आपण पाहिलं असाल की आम्ही असा विचार केला होता की उद्या जर का आम्ही मोर्चा काढतोय तर कालचा कार्यक्रम कशाला करायचा, पण हे जाहीर झाल्याबरोबर आदित्यला काय, अमितला काय, असंख्य लोकांनी संदेश पाठवले आणि सांगितले की नाही आम्ही उद्या पण येणार आणि रविवारी पण येणार. आता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे. म्हणून उद्याचा जो काही मोर्चा आहे त्या मोर्चाच्या ऐवजी आपण काय नेमकं करतो ते राज सांगेल, पण उद्याचा कार्यक्रम हा असाच राहील जसा पहिला ठरवला होता तसा. तिकडे जमून पुढचं राज सांगेलच, पण या पुढच्या आंदोलनाची दिशा मी अभिजितला सांगणार आहे, कारण त्याच्याबरोबर मी फोन करण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित तिथलं नेटवर्क जाम झालं असू शकेल, तिथे जामर लावले. त्याच्यानंतर त्यांच्याशी बोलून अभिजित आणि त्याचे सहकारी काय ठरवतील त्याच्याप्रमाणे सगळेजण पुढे जातील.